नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत सध्या तुमच्या मनात अनेक शंका आहेत. 2 महिने झाले पैसे का आले नाहीत, योजना बंद तर झाली नाही ना, आमचा फॉर्म रिजेक्ट झाला का? जर तुम्हाला हे प्रश्न पडले असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सरकारने आता एक मोठी अपडेट दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल. हप्ता का लांबला आणि पैसे नेमके कधी येणार याची खात्रीशीर माहिती आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बहिणींनो, सर्वात आधी हे समजून घेऊया की हप्ता का लांबला. सरकारने जेव्हा अर्जाची पडताळणी केली तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक महिलांनी अटी पूर्ण न करताही या योजनेचा लाभ घेतला होता. यामध्ये सरकारी नोकरीत असलेल्या महिला, कुटुंबात 4 चाकी वाहन असलेल्या किंवा ITR भरणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश होता. या चुकीच्या लाभार्थ्यांमुळे सरकारचे सुमारे 15,000 कोटी रुपयाचे नुकसान झाले होते. हा निधी वाचवण्यासाठी आणि केवळ गरजू व पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने eKYC दुरुस्ती आणि डेटा फिल्ट्रेशनची प्रक्रिया हाती घेतली होती. eKYCची दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल रोजी संपली आहे. आता सरकारने या सर्व फायनल याद्या तयार केल्या आहेत. ज्या महिलांनी आपली माहिती अपडेट केली आहे आणि ज्या सर्व निकषांमध्ये बसतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता नवीन याद्यांनुसार केवळ पात्र महिलांनाच मार्च आणि एप्रिल महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे. जर तुमचे नाव पात्र यादीत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तुमची योजना सुरक्षित आहे आणि ती भविष्यातही अविरतपणे सुरू राहणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? मिळालेल्या माहितीनुसार सोमवार किंवा मंगळवारपर्यंत या संदर्भात अधिकृत GR निघण्याची शक्यता आहे. निधी वितरणाची प्रक्रिया आता युद्धपातळीवर सुरू झाली आहे. 30 एप्रिलपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. सरकारने या योजनेसाठी 26,500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे बजेटची कोणतीही कमतरता नाही. तुमचा अर्ज पात्र आहे की नाही हे पाहण्यासाठी अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा स्टेटस चेक करा. तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का याची खात्री करा. जर तुमचे eKYC अपूर्ण असेल तर ते त्वरित तपासा. तर लाडक्या बहिणींना थोडा संयम ठेवा. योजना बंद झालेली नाही, उलट ती अधिक पारदर्शक करण्यासाठी हा छोटासा ब्रेक घेण्यात आला होता. तुमच्या हक्काचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात येतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमचे पैसे जमा झाले आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांचीही चिंता दूर होईल. अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा आमचे चॅनल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.